श्री गजानन महाराज भक्ती विजय ग्रंथ अध्याय 7. श्री गणेशाय नमः. प्रत्येक दिवशी शेगावात काही कारणाप्रित्यर्थ नवनवी यात्रा येत असत असे हमेशा तिथे. अशीच एक दिवस यात्रा आली शेगावास. श्रोते हो, एका इतिहास घडलेला प्रत्यक्ष. या यात्रेकरू मंडळीत बाळापूरचे 2 गृहस्थ काही हेतू धरून मनात आले समर्थांच्या दर्शना. ते पती जाताना बोलू लागले एकमेकांना, पुढल्या वेळी येताना गांजा आणू समर्थास. समर्थांचे फार आहे प्रेम गांजावर. गांजा आपण आणला तर कृपा होईल आपल्यावरी. नीट ठेवा लक्षात, धोतराला मारून गाठ असाल जर नादात, जा लक्षणी विसरुनी. दोघेही पुढल्या वेळी आले समर्थांच्या दर्शनाला, परंतु नाही आणला गांजा त्यांनी समर्थांसाठी. समर्थांच्या पायावरी शिरे ठेवली क्षणभरी, तेव्हाच त्यांना खरी याद आली गांजाची. आम्ही पुढच्या खेपेस दुप्पट आणू गांजास, असे म्हणून समर्थास दर्शन घेऊन निघाले. पुढच्या वेळेस तेच झाले. गांजा आणायचे विसरले ना त्यांना राहिले गंजाचे स्मरण मुळीच. भास्करास बदले स्वामी पहा जगाच्या रीतनामी, दोतरासी गाठ मारुनी लोकजात विसरती जिन्नस. जातीने हे ब्राह्मण सर्वांशी खोटे, वागती जाण धर्म आचार विचार सोडून श्रेष्ठत्वाला मुकले हो. मनात हे नवस करती, हात हलवित परत येती, मनोरथ त्यांचे पूर्ण होती अशानेच का. ताळतंत्र हवे बोलण्यात, शुद्ध भाव हवा मनात, तर प्रसन्न होईल साक्षात सर्वसाक्षी परमेश्वर. शब्द दोघांना झोंबले, कौतुकाने पाहू लागले आणि आपापसात कुजबुजले. जाणला नवस समर्थांनी, आपण जाऊ गावात गांजा आणू सोबत. उठले ऐसे म्हणत मनात जाऊ लागले गांजासाठी. तुम्ही जाऊन गावात नका आणू गांजा प्रत, मी हा पापलो प्रत्यक्षात ऐसे बदले गजानन. सिद्धीस ना कधी जात, लबाडांचे हेत तुमच्या जर असेल मनात, आणा गांजा काम झाल्यावरी. पुढील आठवड्यात ते तुमचे काम होईल फत्ते, काम झाल्यावरी तेथे करा 5 वाऱ्या तुम्ही. नका चुकू मने मला, नमन करा शंकराला, विसरू नका आणायला गांजा पुढच्या खेपस. समर्थांचा उपदेश ऐकून दर्शन शंकराचे घेऊन गेले गृहस्थ निघून बाळापुरासी. काम त्याचे फत्ते झाले, गांजा घेऊन येते झाले बाळापुराचे गृहस्थ भले. शेगावाच्या वारीला होता त्या बाळापुरात बाळकृष्ण नामे रामभक्त, पुतळाबाई नाव तेथे होतं बाळकृष्णाच्या पत्नीचे. भाविक पुतळाबाई सज्जनगडास पायी जाई, वारीला निघत दोघेही दरवर्षी पौष मासी. ओझ्यासाठी गोळे नेत, सवे कुबडी दासबोध नेत, नैवेद्यार्थ गोळा करीत भिक्षा ती झोळीमध्ये. बाळकृष्णाच्या हातात चंदनाच्या चिपळ्यास, ते पुतळाबाई करी साथ झंझा घेऊन पतीस. पती ते जाताना करी रघुपतीची गर्जना, जलनापुराची समर्थांना करीते ते वंदन. तेथे राहत दिवस 3 रामदासाचे जन्मस्थान होते ते ठिकाण, म्हणून दोघेही पती पत्नी ऐशे रीती यात्रा करीत मागवद्य प्रतिपदेस उत्सवाला हजर होता रामदासांच्या नवमीस. ब्राह्मणा घालती भोजन, रामनवमीचा उत्सव साजरा करून ते आल्या मार्गाने परत जात. क्रम चालला बहुत दिवस, थकवा आला शरीरास, कारण बाळकृष्णाच्या वयास उलटून गेली 60 वर्षे. तो बदला स्वामीस, थकवा आला शरीरास, यात्रारूपी पायी प्रवास माझ्याने होणार पुढे. वाहनाची घेऊन मदत यावयाचे उत्सवाप्रत, तरी ते मज दिसत अत्यंत कठीण. माझा नेम आजवर चालत आला आहे खरं, अडूप आहे अंतर त्यामध्ये आता. जाणत आहे सर्वतोपरी, सगळे सांगायचे नाही जरुरी, ऐशी प्रार्थना करून खरी बाळकृष्ण झोपला. पहाटे त्या स्वप्न पडले, स्वप्नास रामदास बदले. गडावर येऊ नको भले, कृपा आहे तुझवर, तू कर उत्सव तुझ्या सदनी. येईन मी नवमीच्या दिनी, माझा मीच होऊनी, देईन तुझं दर्शन मुला. ऐसे संवाद ऐकला बाळकृष्णाचा आनंद झाला, घेऊन आपल्या भारीला सदनी तो परतला. दुसऱ्या वर्षी बाळापुरी काय कडले ते श्रवण करी, बाळकृष्णाचे आपल्या घरी उत्सव केला समर्थांचा. तासबोधाचे केले वाचन, रात्रीस केले कीर्तन, ब्राह्मणा दिले दुपारी भोजन, दुपारती केली संध्या समयी. नवमीचा होता दिवस, पाहू कैसे येते रामदास, हा विचार त्याच्या मनास शिवत होता पुन्हा पुन्हा. उत्सवासाठी वर्गणी जमविली गावच्या मंडळींनी, झाला सोहळा 9 दिनी, घटना घडली अघटित. नवमीच्या दुपारी भर 2 प्रहरी, श्री गजानन बाळापुरी येऊन उभे ठाकले. गजाननासी पाहिले लोक आश्चर्यमणी पावले, आणि बाळकृष्णासी बदले गजानन पातले तुझ्या दारी. श्री गजानन महाराज आले, हे फार बरे झाले, त्याही संताचे पाय लागले आज माझ्या घराला. ऐसे वल्ला बाळकृष्ण, मी नवमीच्या दिवशी येईन, ऐसे कबुली रामदासाने दिली मला. मजला यावेळी त्यांची मी वाट आहे पाहात, न ठरणार कधी असत्य, तयावरी माझा विश्वास आहे हे सत्य. ऐसे बोलला बाळकृष्ण. इकडे स्वामी गजानन दारात उभे राहून, जय जय रघुवीर समर्थ ऐस बोलून पाहू लागले बाळकृष्णा. बाळकृष्णाने जेव्हा ध्वनी ऐकला तेव्हा तो त्वरित उठला आणि दारात पाहू लागला. तो त्या दिसले गजानन.
वाकणार करण्या नमस्कार इतक्यात पाठीवर डोळत असलेला जठाभार ऐसी मूर्ती देखिली. हातामध्ये कुबड ललाटी गोपीचंदाचे गंध हिरमी जी लंगोटी कटिबंध ऐसे रूप देखिले. रूप बाळकृष्णाने देखिले तया प्रेमाचे भरते आले. आनंदाश्रू दाटले बाळकृष्णाच्या नयनात. पुन्हा त्याने दाविले तो स्वामी समोर दिसले. पुन्हा हताश झाला बाळकृष्ण. पुन्हा निर्गुण पाहिले तो गजानन त्या दिसले. ऐसे सतत झाले मनी घोटाळला. मग गजानन वेतले बाळकृष्णास मन तुझे गांगरू देऊ नकोस. तुझा समर्थ मीच खास. माझी वसती होती गडावरी. आता मी शेगावात राहतो एका मळ्यात. नवमीच्या दिवशी येईन बाळापुरात. आठवले का तुला वचन? त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो मी आता. तू सोडून दे सर्व चिंता मी आहे रामदास. शरीर रूपी वस्त्राला तू किंमत देतोस भला आणि विसरतोस आत्म्याला याला काय म्हणावे. महाराज धरून हात आले बाळकृष्णाच्या घरात. बातमी पसरली बाळापुरात महाराज गजानन महाराज आल्याची. धावून सर्व मंडळी समर्थांच्या दर्शना आली. विचार करीती राहिली तिथे मूर्ती रामदास. स्वप्न पडले बाळकृष्णास. स्वप्नात बदले रामदास. मनी शंका आणू नकोस गजानन मीच आहे. ऐसे स्वप्न पाहिल्यावरी बाळकृष्ण आनंदला फार. त्याने समर्थांच्या चरणावर ठेवले आपले मस्तक. आणि बाळकृष्ण बदला महाराज आपली लीला अगाध आहे आपल्याला मी नाही ओळखिले. तुम्ही स्वप्नात दाविले मम घोटाळा दूर केला. माझी रास नवमी थाटात साजरी झाली. कमतरता नामच पडली येथे आजवरी भली. आपण मजवरी कृपा केली तेने मी धन्य झालो. आपण काही दिवस राहावे बाळापुरास. माझ्या मनी वाटते खास ऐसे बोला बाळकृष्ण. गजानन बोलले त्यावरी काही दिवस निमल्यावरी मी येईन बाळापुरी नक्की एक दिवस. भोजने झाल्यावरी शेगावी गेले दिगंबर. कोणाना दिसले एकवार मार्गाने जाताना. एकदा आत्मारामाच्या घरी उतरली समर्थांची स्वारी. आत्माराम होता अधिकारी पण जातीने होता कायस्थ. त्याचे प्रेम होते संतांवर. हा होता गृहस्थी थोर. गरम केले नीर घातले स्नान बिकाजीने. यथा सांग पूजा केली तरीची उठणी लावली. आनंदित स्वारी झाली संत सहवासाने. धोतर जोड्या करवत काठी बांधला महाराजांच्या कठी. लावेला टिळा गंधाच्या ललाटी केली आरती शेवटी. गर्दी झाली दर्शनाला आपण न्यावे सदनाला असे प्रत्येकाच्या मनाला वाटू लागले. जे लोक होते पुण्यवान त्या प्रत्येकाच्या घरी गजानन गेले एक एक दिन ज्यांच्या त्यांच्या इच्छेने. एक गृहस्थ अमरावतीचे श्री कृष्ण खापर्डे वकील साचे. त्याच्या पुढे पैशाचे पडती ढीग रोज. वराडातील दादा म्हणत असत सदा या खापर्डे सज्जन वडा आणिक होता भाविक. त्याची ब्राह्मण जात विनंती केली महाराजांप्रत आणि नेले आपल्या घरात. पूजा केली यथा सांग. गणेशप्पा म्हणती होता एक लिंगायत वाणी. त्याची होती एक पत्नी नाव तिचे चंद्राबाई. ह्या चंद्राबाईची होती गजाननावरी भक्ती. तिने केली विनंती आपल्या पतीला. कसे तरी करून आणा साधू आपल्या सदनी. ह्या साधूच्या येण्याने पवित्र होईल आपले घर. आप्पा बदला चंद्राबाईला वेड लागले का तुला. साधू आपल्या घरी यावेला मोठा वशलाला पाहिजे. त्या श्रीकृष्ण खापर्ड्यास हा साधू घरी नेण्यास श्रम किती पडले खास याचा विचार करी जरा. उगाच काहीतरी हट्ट करू नकोस. पुरी न येणार हा घरी आपल्या आज. त्यावरी बदली चंद्राबाई तुमचे बोलणे पटत नाही. मनोदेवता सांगते बाई साधू येईल सदनी. तुम्ही फक्त या साधूला घरी चालण्याविषयी बोला. साधू येईल सदनाला. संत करी प्रेम गरिबांवर. पण आप्पा काही बोलेना. त्याची छाती होईना पुसावयाची. गजानना समर्थ सर्व मजले. गणेश आप्पांचा धरून कर पुसले किती दूर तुझे घर. तेवढे मज सांग बरं असे बदले गजानन. यावरी तुझी आसदनी बोलावे तुझपसी मनोपासून ऐसे बोलून म्हटल्या क्षणी गणेश आप्पा आनंदला. आप्पाने नेले साधूला आपली आसदनाला. उभयतांनी त्या पूजेला अर्पण केला संसार. गजाननाच्या पूजा बहुत झाल्या अमरावतीत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो गृहस्थ होता साचा आत्मारामाचा भाच्या. तो मुंबईस राहावायचा तारमास्तर होता तो. तो आपल्या मामाला भेटण्यास बाळाभाऊला रजा घेऊन आला अमरावतीस. तो समर्थांची या पूजेस हजर होता राहत खास. शेगावाला महाराज न जाता मळ्यास आले मोठ्यांच्या मंदिरी. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस. तिथे येऊन बैसले खास शेगावाचे गजानन. मळ्याची जागा सोडली ह्या ओसाड जागी स्वारी आली. ही हकीकत कृष्णाजीस समजली. कृष्णाजी पाटील तेथे आला. करून वंदन समर्थांना क्षणभर तो खाली बैसला. पाणी आणले लोचनाला. अश्रूंनी वस्त्र भिजविले. समर्थ पाटला सवतले तू का रडतोस न कळे. तुला कोणते दुःख झाले ते मजला सांग. त्यावर पाटील बदला तुम्ही मज का सोडून आला. माझा कोणता अपराध झाला हे न मज समजले. देशमुख काजू करील ही जागा एका मळ्याच्या मालिकेची बघा. तुम्ही इथे राहू नका चला माझ्या घरी. मी माझे घर खाली करतो भराभर. कोणतीच गोष्ट नाही प्यार तुमच्याशिवाय या जगी. हा सर्व वृत्तांत समजला पाटील मंडळीत. ते आले धावत विनवू लागले समर्थास.
महाराज त्याला बदले, त्यावर मी आज ह्या जागेवर येऊन बैसलो खरं, पण तुमच्याच कल्याणास्तव तुम्ही आता जावे इथून. बंकटलालास येथे याव घेऊन त्याचे सदन मी राहिलो सोडून. परी तो न रागवला, कारण त्याचे विचार त्यावर. माझी कृपा आहे तुम्हावर, ती जराही कमी न होणार. ऐसे बदले गजानन. बंकटलाला आला तेथे येऊ नका मळ्याते, मर्जी विरुद्ध समर्थाते तो ऐसे बोलला. असेच आले समर्थ माझ्या घरून येथे थेट, आपण त्यांची लेकरे आहोत हे सर्वांना सारखे. सखाराम आसुलकर होता मनाचा अत्यंत उदार, तो देणार नाही नकार मला या जागा देण्यास. सखाराम देईल जागा, पुढे काय करायचे बघा. सर्वजण एकत्र झाले जमा, मठ बांधला समर्थांस्तव. विशेष घेतली मेहनीत परशुराम सावरजी मठाप्रत. समर्थांसवे होते 4 भक्त, बाळाभाऊ, गणेशप्पा, भास्कर, पितांबर. बाळाभाऊची वृत्ती विरक्त झाली होती, परवा केली नव्हती मुळीच त्यांनी नोकरीची. नेहमी बाळाभाऊस पत्री येत होती, खास येण्याविषयी सदनास परिणाम न झाला त्यावरी. भास्कर बदला समर्थास, तुम्ही चोपावा बाळाभाऊस, 14वे रत्न दावावे खास, म्हणजे जाईल घरी. बाळाभाऊस बदला भास्कर, तो शेगावास आल्यावर तू येथे येऊन आम्हा त्रास देतो सकारेवरचे वर. लोचटावाणी तुझी वृत्ती आहे झाली, ज्याला विरक्ती त्यानेच द्यावी गती येथे येण्यास. बोलणे ते अहंकाराचे समर्थास नाही रुचले, एका गृहस्थाच्या छत्रीने केले त्यांनी कौतुक. गजाननाने छत्री घेतली, मारण्यास सुरुवात केली, मारता मारता मधीच तुटली छत्री त्या गृहस्थाची. मग घेतली काठी भरीप पेळीची मोठी, मारू लागले त्याप्रती बाळाभाऊस. हे पाहून जन अत्यंत गेले घाबरून, गेले मठ सोडून भराभरा. बहुत जन दुःखी झाले, बहुधा बाळाभाऊ मेला समर्थांच्या मारण्याला हेच निश्चित. पण झाला चिंतातुर गजानन महाराजांसमोर बोलू न शकला भास्कर, पाहून त्याचे अवसान. मारण्या बाळाभाऊ प्रत घेतली काठी हातात, ती घेतलेली काठी मध्यात लाथेने मग तुडवले. मठातील प्रकार पाहून पळत सुटले शिष्यगण, गेले बोलवण्या काही जण आवडत्या मंडळींना. बंकटलाला कृष्ण धावले मठाकडे सर्वजण, पण धजेना कोण समर्थांचा हात धरण्या. त्यावर समर्थ हसून बदले, मी न बाळाभाऊस मारले नाही त्याला तुडवले, निरखून पहा शरीरास. म्हणे गजानन बाळ उठ बाळ, तुझे अंग दाखव सकळ, इथल्या मंडळीस पाहू देवळ तुझ्या अंगावरचे. आज्ञा मिळता समर्थांची उपसला बाळ वेगेसी, पाहू लागले सर्वांगाशी वळ नव्हता कोठेही. बाळाभाऊचा अधिकार हे समजला भास्कर, न बोलला अक्षर वेडीवाकडे बाळास. सुकलाल नामे एक गृहस्थ राहत होता बाळापुरात, त्याच्या पाशी होती अत्यंत एक द्वाड गाय. गायीने फिरून गावात माणसांस तुडवावे मनसोक्त, जे असतील असक्त त्यांना शेंगे धक्का द्यावा. शिरावे वाटेल त्या दुकानात, खुपसावे तोंड टोपलीत, वाटेल तेवढे राहावे बक्षत, राहिले ते नासावे. तेल तुपाची पिंपे मोठाली, अंगाच्या धक्काने पाडावी, घरी बांधून ठेवली तरी ती जाई पळून. अशा या गायीला जन कंटाळून गेला, गाभण हा शब्द न ठाऊक तिला, राहत नसे ती कोंडून. लोक म्हणत सुकलाला देऊन टाक ह्या गाईला, खटकाला किंवा मारा हीस गोळी घालून बंदुकाची. सुकलाला म्हणे लोकांना, तुम्हीच हिला माराना, केले यत्न नाना मारण्याचे पठाणाने. पण कोण काय जाणे काय झाले, गाईस ते समजले, भूवर युताने पाडिले शिंगाने त्या पठाणास. दुसऱ्या दिवशी तिचं सोडिली, तिथून ती पळाली, युक्ती एक योजिली बाजूच्या लोकांनी. घोडा बटणीवर गोविंद उभाचा, समर्थांनी आणला साचा, तूही त्या गाईला दानविधी करावा समर्थांसी. दान केल्याने गाईला पुण्यही लाभेल तुला, समर्थ देते आशीर्वाद भला. ऐसे बदले सगळेजण. लोकांचे हे बोलणे सुकलाले एक शांतपणे, ठरवून टाकले त्याने गाईला देण्याचे. पकडण्यासाठी तिला खूप यत्न केला, पण यशस्वी नाही झाला एकही यत्न. शेवटी पटांगणावर रचला हळकुंडाचा ढीग भला, सरकी ठेविली खावयाला, पाहून ते धावली गाय. तिला फास टाकून पकडली, 10-20 जणांनी बांधून तिला साखळींनी गाडीवरी घातली. आणली शेगावात गजानन देना परत, फरक पडला गायीच्या स्वभावात, जसं जवळ आले शेगाव. गाय समर्थांपुढे आली, झाली ती दिनवाणी, उभे राहील अश्रुलोचनी त्या गायीच्या. समर्थ बदले लोकांना, काय तुमचा मूर्खपणा, गायीस आशा यातना देणे बरे नव्हे. बांधले तुम्ही 4 पाय आणि गळा हाय हाय, अशा बंदोबस्तात ही गाय आणणे हे बरे नव्हे. गाय जगाची आहे माता, थोडा पाहू तिला आता, तिला हात लावण्याकरिता न धजे कोणीही. जो तो मनुष्य तिला पाही, तोंड फिरून मागे जाई, सोडिली ती गायी समर्थांनी होऊन पुढे. गायीला सोडता क्षणी ती आली खाली जणी, आणि पुढचे पाय ठेकून नमन केले तिने समर्था. त्या गायीने समर्थांना घातली 3 प्रदक्षिणा, चाटू लागली पायांना ती समर्थांच्या. लोकांनी पाहिला प्रकार सारा, प्रभाव समर्थांचा कळाला खरा. गजानन बदले जरा पाहून या त्या गायीस, बाई तू कोणास नको देऊ त्रास उगाच, सोडून ह्या मठास जाऊ नको तू कोठेही.
म्हटले ऐसे समर्थांनी जयघोष केला सर्वांनी. मंडळी गेली निघुनी बाळापूरची. गायी राहिली मठात वागू लागली सौख्यात. वासरे तिची आहेत अजूनही शेगावात. कमलाकांताने रचलेला सप्तमोध्याय समाप्त झाला. नमन स्वश्री गजाननाला दोन्ही कर जोडून शुभम भवतु हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमोध्याय समाप्त.